ब्रेकनंतर न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उद्या नगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होतीये आणि या सभेदरम्यानच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे। खरं तर स्वतः विखे पाटलांनी याबाबत मौन बाळगलेलं आहे। मात्र सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये विखे पाटील दिसतात अशी चर्चा देखील सुरू आहे। पाहूयात या एकंदर सगळ्या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पवार साहेब काय बोलले होते मग त्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस? नाही ते म्हटले विचार करतो, बाकी वेगळे काय बोलणार ते म्हणजे पण खाजगीमध्ये ज्यावेळी ती चर्चा करायची बऱ्याच वेळा त्यावेळी ती जी पुन्हा ती 91च्या निवडणुकीची कटुता त्यावेळी ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते सगळं प्रकरण गेलं। आचारसंहिता जी आली देशामध्ये ती आमच्या निवडणुकीनंतर आली होती, परंतु तो मला वाटतं काळ आता विसरला गेला। त्यांनी खरं विसरायला पाहिजे होतं। मी त्यांना ती विनंती केली। आता वडील नाही आहेत। एक दिवशी ते माझ्याकडे वडील आणि चिरंजीव दोघंही आले। चिरंजीवांनी सांगितलं की जागा मला दिली तर आनंद आहे, नाही दिली तर मी लढणार आहे। म्हणजे आता लढायचाच निर्णय घेतला तर लोकशाहीमध्ये कोणालाही निर्णय घेता येतो, त्याबद्दल माझी काही त्याच्याबद्दल हरकत असायचं काही कारण नाही। मी सांगितलं आपण लढणार, तो आमच्या शुभेच्छा तुम्हाला, आणि हा विषय तिथे संपला। सुजय विखे यांच्या भेटी संबंधी स्वतः पवारांनीच हा खुलासा केल्यानंतर आता विखे खरंच भाजपात जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अशातच मुख्यमंत्र्यांनीही विखेंचं भाजपात स्वागत असल्याचं सांगून आणखीनच संभ्रम निर्माण केलाय। मग ते येतील का आता हे त्यांनी ठरवायचं आहे। म्हणजे त्यांना जर याची इच्छा असेल तर निश्चित त्यांचं स्वागत आम्ही करू, पण आज काही आमची ऑफर वगैरे नाही आहे। मोदींच्या नगरमधील प्रचार सभेत विखे भाजपमध्ये प्रवेश करणार का या संबंधीचा सस्पेन्स कायम असला तरी स्वतः विखे मात्र उघडपणे भाजपच्या बैठकांना हजेरी लावू लागलेत। ही बघा त्याचे दृश्य। आता विखे उघडपणे भाजपच्या व्यासपीठावर जाऊ लागताच इकडे आघाडीच्या पोस्टरवरून त्यांचा फोटो अचानकपणे गायब झालाय। पण विखेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात मात्र अजूनही विखेंना काँग्रेसमध्येच मानतायत। भाजपच्या बैठकीत जाऊनही विखे आघाडीचाच प्रचार करत असावेत असा उपरोधिक टोला थोरातांनी लगावलाय। हा जो विश्वास आहे तो सार्थ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि मला खात्री आहे की हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करते। विश्वासार्हता हा जो शब्द आहे तो कसा असतो ते दाखवण्याचा प्रयत्न ते निश्चित करतील आणि काँग्रेसलाच ताकद देण्याचा प्रयत्न करतील। ते म्हणजे भाजपच्या बैठकांना तिथे सुद्धा काँग्रेस करताच काम करत असतील असं माझं मत आहे। नगरच्या जागेवरून विखे पवारांमध्ये तेढ निर्माण झाल्यानंच सुजय विखेंना भाजपची वाट धरावी लागल्याचं जगजाहीर आहे। पण स्वतः राधाकृष्ण विखे मात्र अजूनही काँग्रेसमध्येच आहेत। तिकडे अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बाबतही काहीसं असंच त्रांगडं निर्माण झालंय। मोदींच्या नगर आणि अकलूजच्या प्रचार सभेत हे दोन्ही नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं रंजक ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।